सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टियन आहे, बालेकिल्ला आहे. इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत. आघाडी धर्म आम्ही पाळला. आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं AB फॉर्म देऊ नका. आम्ही AB फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला. ज्यांनी दिलीप पाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा विड्रॉ केला. पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती, जी आम्ही पंढरपूर, ती होऊ शकली नाही. आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं, कारण का हा बालेकिल्ला, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस. पण संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे. तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण. महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे बिघाडी होऊ शकते? नाही, तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात. पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात. स्ट्रेट लढत होती. जो जीता वही सिकंदर होगा. फ्रेंडली फाईट करायची होती, काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते. आम्ही AB फॉर्म नाही दिला, आम्ही आघाडी धर्म पाळला. मॅडम इन हिंदी. काही महाराष्ट्राचं काय चिन्ह असतं? कारण महाराष्ट्रात तुम्ही अचानक मोठा प्रचार केला आहे. अच्छा, नाही, नक्कीच सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे. जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला, आणि आमच्या बाजूने ते अजून वाढत चाललंय. कारण का BJPचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगडफेक झाली, विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. सगळीकडे BJP म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे सगळीकडे BJP कडून. साम दाम दंड ED भीती, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा शेवटी लोकशाहीचा